राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. सर, आज बारामतीमध्ये महत्त्वाचा मेळावा पार पडतोय, कसं बघताय? महायुतीच्या सरकारने नुकताच अजितदादांनी अत्यंत महत्त्वाकांक्षी असा लोकाभिमुख अर्थसंकल्प सादर केला. त्या साऱ्याच्या पार्श्वभूमीवरती आज बारामतीमध्ये जनसंवाद जनसन्मान यात्रा आमची संबंध महाराष्ट्रव्यापी जी सुरू करतो आहोत त्याची पहिलीच रॅली बारामतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. राज्यभरातील आमचे महत्त्वाचे नेते त्या ठिकाणी उपस्थित असतील. लाडली बहीण लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची, शेतकऱ्यांच्यासाठी केलेल्या अनेक योजना, तरुणांच्यासाठी केलेल्या अनेक योजना, या सगळ्या योजना घेऊन महायुती आता संबंध राज्यभर त्या ठिकाणी जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमचे नेते अजितदादा यांनी 10वा अर्थसंकल्प मांडला आणि गेले 10 अर्थसंकल्प मांडत असताना राज्याची आर्थिक स्थिती घडी अजिबात न बिघडून देता त्यांनी राज्याचा आर्थिक गाडा शिस्तीमध्ये कसा राहील याचा पूर्णपणाने प्रयत्न केला. त्या माध्यमातूनच आज उद्याच्या भविष्यातली वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जनसन्मान जनसंवाद यात्रा संबंध महाराष्ट्रामध्ये सुरू करतो. त्याचा शुभारंभ बारामतीमधून आम्ही या ठिकाणी करण्याचं निश्चित केलेलं आहे. ही जी रॅली आहे ती 288 विधानसभा मतदारसंघात जाणार आहे का? बहुतेक आम्ही सर्व मतदारसंघामध्ये जाणार आहोत. आज ज्या ठिकाणी विद्यमान आमचे आमदार आहेत त्या ठिकाणी तर निश्चितच जाऊच, पण जवळपास बहुतांश जिल्ह्यामध्ये आज आमच्यासोबत आमदार आहेत. त्याच्यामुळे त्याचा नक्की रूट वगैरे गेल्या येत्या 2-3 दिवसामध्ये ठरेल. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही 22 तारखेला अजितदादांचा वाढदिवस आहे, त्यावेळेला संबंध जनसन्मान यात्रेचा तपशील मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून जाहीर करणार आहे. एकंदरीत असं म्हणता येईल का की राष्ट्रवादी काँग्रेस बारामतीतूनच विधानसभेचं रणशिंग फुकते? निश्चित आपण असा अनवार्थ काढायला काय हरकत असं काही कारण नाही, कारण शेवटी आज राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने दादांचं हेडक्वार्टर आहेच. आमच्या दृष्टिकोनातून सुद्धा या इथं महत्त्व आहेच. पण शेवटी राज्यभरामध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वासाने पुन्हा उमेदीने त्या ठिकाणी जायचं असेल तर कुठून तरी सुरुवात करायची असते. आमच्या दृष्टीने हे स्थळ अत्यंत महत्त्वाचं आहे. बारामतीत याच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला पराभव स्वीकारावा लागला होता. आगामी काळात राज्याचं चित्र कसं बघता? राज्याचं चित्र स्पष्ट आहे की महायुतीला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्पष्टपणाचा कौल मिळेल आणि महायुतीचा कौल त्या ठिकाणी मिळत असतानाच महायुतीतील 3 घटक पक्ष प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, भारतीय जनता पक्ष एक दिलाने आत्मविश्वासाने या संबंध निवडणुकीमध्ये सामोरे जातील. आणि मला विश्वास आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाचे अनेक अनवार्थ आहेत. देशभरामध्ये सुद्धा आहेत, राज्यभरामध्ये सुद्धा आहेत. प्रत्येक निवडणूक वेगवेगळं परिमाण त्या ठिकाणी घेऊन येत असते. महाराष्ट्रातल्या या लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा वेगवेगळे राजकीय कंगोरे त्या ठिकाणी आहेत. आम्हाला विश्वास आहे की आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही अत्यंत चांगल्यापैकी यश मिळू आणि दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा या राज्यामध्ये अभूतपूर्व यश महायुतीच्या माध्यमातून मिळवेल. सातत्यानं चर्चा होते की तुमच्याकडचे जे आमदार आहेत ते शरद पवारांकडे पडत जातील. शरद पवारांनी देखील असं म्हटलंय की आम्ही 200पेक्षा महाविकास आघाडी म्हणून 200पेक्षा जागा जास्त मिळवा असं म्हणतात. याकडे तुम्ही कसं बघता? कालच्या परवाचा निकाल आपण पाहिलेला दिसत नाही. विधान परिषदेचे निकाल जर का आपण पाहिले असते तर असं प्रश्न विचारावा लागला नसता असं मला वाटतंय. कारण त्या निकालाच्या अगोदरच गेले 4-5 दिवस काही बालमित्र मंडळाची मंडळी आहेत ती सांगत होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5-10 आमदार आमच्या संपर्कात आहेत. अन्यही लोकांनी बातम्या तशा पेरण्याचा सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार 100% ठाम राहिलेच, पण 5 मतंसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मिळाली. उलट जे दावा करत होते इकडे तिकडे जाणार आहेत त्यांच्यातलं 1 मत फुटलं असं पराभूत उमेदवार सांगतात, असं मी वाहिन्यांच्यावरती पाहिले. मला माहिती आहेत आणखीन किती फुटलेली आहेत, ती एकापुरतं सीमित नाही, त्याहीपेक्षा जास्ती फुटलेली आहेत. परंतु ज्यांना पुरस्कृत केलं त्यांनीच काल दावा केला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अमुक 1 मत त्या ठिकाणी फुटलेलं आहे. महायुतीचं जागा वाटप साधारणपणे किती होईल आणि किती जागांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस? नाही, आम्ही एकत्रितपणाने महायुतीचं जागा वाटप करण्याचं ठरवलेलं आहे. सामंजस्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, सन्मानपूर्वक वाटप त्या ठिकाणी निश्चितपणाने होणार आहे. वाटपामध्ये कटुता राहणार नाही. वाटप लवकरात लवकर जागा वाटप कसं करायचं याचा वरिष्ठ पातळीवरती आम्ही चर्चा करून निर्णय घेतलेला आहे. योग्य वेळ आम्ही माहिती देऊ. किती जागांची मागणी केली? नाही, आज याची सांगण्याची आवश्यकता नाहीच आहे, कारण आता आम्ही या निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या काही महायुती म्हणून आमच्याकडून थोड्या का उणीवा राहिल्या त्याचाच फटका आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून बसला. त्याच्यातली कुठली उणीव राहणार नाही, ती सगळी कसर भरून काढायचीच आहे. या निर्धाराने आता महायुती कामाला लागलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली कुठे कमी राहणार नाही याची खबरदारी प्रदेशाध्यक्ष मी, मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार, सर्व पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी कसोशीने घेत आहोत. खूप खूप धन्यवाद. तर होते प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे, ज्यांनी सांगितलं ज्या लोकसभेला उणीवा राहिल्यात त्या आम्ही आगामी विधानसभेला भरून काढू आणि भरपूर अशा जागा जिंकून घेऊ. कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.